नमस्कार, मी देवयानी वरसकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या कुशीतील भिरवंडे या टुमदार गावात जन्म घेतलेल्या सतीश सावंतांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना विकासाची दालनं खुली करून दिली. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हा बँकेचं अध्यक्षपद अशा एका मोठ्या स्पॅनमध्ये वावरताना खऱ्या अर्थाने सावंतसाहेबांचं जे काही कार्य आहे ते फुललं ते जिल्हा बँकेमध्ये. आणि या एकूणच कार्याचा आज आपण आढावा घेणार आहोत. सावंतसाहेब नमस्कार. नमस्कार. सर्वात प्रथम तुम्हाला संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्हच्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. एकूणच एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हा बँक अध्यक्ष असा एक फार मोठ्या स्पॅनमधून तुम्ही वावरला. खरं तर पहिलं जे काही तुमचा कार्यकाल होता तो राजकीय ह्याच्यामध्ये गेला. एका जिल्हाध्यक्षपद म्हणा किंवा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद म्हणा. परंतु खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाला त्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. खरं तर शिवरामभाऊ जाधवांच्या नंतर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सहकार कुठेतरी थांबला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. खरं त्यानंतरचा जो काही कार्यकाल होता तो थोडासा कठीण होता, परंतु पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सुगीचे दिवस दिसायला लागलेले आहेत. हे कसं काय साध्य केलं तुम्ही? 1987 कॉलेज जीवन संपल्यानंतर NSUमध्ये काम करत असतेवेळी काँग्रेस पक्षाचं काम करत असतेवेळी 95 शिवसेनेमध्ये नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली माझा प्रवेश झाला. राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 1997 कणकवली तालुका खरेदी विक्री संघामध्ये त्यावेळी मी शिवसेनेत असतेवेळी काँग्रेसच्या 14 सीट निवडून आल्या आणि खरेदी विक्री संघामध्ये मी एकटा त्या ठिकाणी निवडून आलो. आणि तेही 5 वर्ष 97 ते 2002पर्यंत शिवरामभाऊ जाधव यांच्या हाताखाली मला कणकवली तालुका खरेदी विक्री संघामध्ये काम करण्याची संधी मिळाली. ते करत असतेवेळी 2002 एक हाती शिवसेनेच्या माध्यमातून तालुका खरेदी विक्री संघावरती शिवसेनेचा झेंडा त्या ठिकाणी फडकला. त्याचवेळी 2002 मला जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला यश मिळालं आणि शिवसेनेच्या माध्यमातून 2003 ते 2005 जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा बहुमान मला मिळाला. आणि तो मिळत असतेवेळी जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र शासनाकडून आलेलं अनुदान, जिल्हा परिषदेच्या बजेटचं अनुदान हे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यावेळी शेतकऱ्यांवरती जास्त पैसा खर्च केला जात नव्हता. पण एक शेतीबद्दल असलेली आवड, एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने शेतकऱ्याला कोणत्या योजना आणता येतील या 2002 अगदी 2017पर्यंत ज्या ज्या योजना जिल्हा परिषदेमध्ये आल्या त्या जास्तीत जास्त योजना जिल्हा परिषद बजेटमधून शेतकऱ्यांना आणण्याचा प्रयत्न केला. आणि 2007 ज्यावेळी पुन्हा जिल्हा बँकेची निवडणूक लागली त्यावेळी मी वेगवेगळ्या सहकार क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सहकारी सोसायटीमध्ये काम करत होतो. तालुका खरेदी विक्री संघात काम करत होतो. शेतकऱ्यांशी कायमस्वरूपी समन्वयाचं वेगवेगळ्या प्रकारचे शेती संबंधात त्यांच्याशी नातं होतं, निर्माण झालेलं होतं. आणि म्हणून 2007 जिल्हा बँकेची निवडणूक काँग्रेसच्या माध्यमातून निवडण्याची संधी मिळाली आणि मी त्या निवडणुकीमध्ये मला यश मिळालं. आणि यश मिळाल्यानंतर 2010 मी 2010 ते 2011 जिल्हा बँकेचा चेअरमन झालो. आणि त्यावेळी साधारण शासनाच्या कायद्याप्रमाणे 1 वर्षाचीच कारकीर्द होती. त्या 1 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला ज्या काही गोष्टी करता येणं शक्य होतं त्या करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या डोक्यामध्ये जे काही शेतकऱ्यांबद्दल होतं, शेतकरी या जिल्ह्यामध्ये शेती करून सबल होणार नाही आहे. तर शेतीबरोबर या ठिकाणी त्याचा दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, शेळीमेंढीचा व्यवसाय असेल, भाजीपाला व्यवसाय असेल किंवा फळप्रक्रिया उद्योग जर शेतकरी आणि त्यांच्या मुलांनी जर चालू केले तरच ह्या ठिकाणी शेतकरी आर्थिक उन्नतीकडे जाणार आहे. ही संकल्पना डोक्यात घेऊन मी जिल्हा बँकेमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. मुळात मी स्वतः शेतकरी असल्यामुळे आज मी साधारण 20 ते 25 एकर क्षेत्रामध्ये माझी करंजे गावामध्ये ऊसाची शेती आहे. त्या ठिकाणी भाताची शेती आहे, काजू लागवड आहे, आंबा लागवड आहे, नारळ, सुपारी. आज मी सीजनल अशा भाजीपाल्याची लागवड असेल, कळिंगणाची लागवड मी आज करतो आहे. आणि हे सगळं नॉलेज असल्यामुळे ह्या नॉलेजमधनं शेतकऱ्याला कोणत्या प्रकारच्या अडचणी येत आहेत या अडचणीची जाणीव मला होती. आणि अडचणीच्या जाणीवेतनं शेतकऱ्याने माझ्याजवळ यायला पाहिजे अशा प्रकारे कधीही मला वाटलं नाही. मला ज्या अडचणी येतात त्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून मी जिल्हा बँकेमध्ये सोसायटींना पतपुरवठा करतेवेळी ते धोरण मी जिल्हा बँकेमध्ये राबवायला सुरुवात केलं
आणि मी अत्यंत आनंदाने सांगेन की या सहकारी सोसायट्यांना, ज्या सोसायटीचा पतपुरवठा 10, 15, 20 लाख होता, त्या सहकारी सोसायटीचा पतपुरवठा 3 कोटी, 4 कोटी, 5 कोटीपर्यंत आज सहकार सोसायटीचा पतपुरवठा गेलेला आहे. तात्काळ शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज कशा पद्धतीने मिळेल ही संकल्पना समोर आणली आणि आमच्या संचालक मंडळाने ती मान्य केली. त्यातला एक अत्यंत विषय महत्त्वाचा असेल की पूरक व्यवसायासोबत सुद्धा शेतकऱ्याची पडीक जमीन विकली जाता कामा नये किंवा ती जमीन पडीक राहता कामा नये, यासाठी त्या पडीक जमिनीमध्ये तात्काळ पैसे मिळतील असं एक आज काजूचं आपण जे म्हणतो की एक पांढरं सोनं, त्या काजूच्या यालासुद्धा चांगला रेट शेतकऱ्यांना मिळतो आहे. आणि त्यासोबत असेल ते हिरवं सोनं म्हणजे बांबू, ही जर लागवड केली तर माझ्या संकल्पनेतून शेतकऱ्याने टाकलेले पैसे किंवा त्या बांबूत इन्व्हेस्टमेंट जी शेतकरी करेल त्याच्यामधून 5 वर्षामध्ये त्याचे बांबूच्या माध्यमातून पैसे आज दुप्पट होऊ शकत आहेत. आणि हे मी माझ्या अनुभवातून सिद्ध केलेलं आहे. हे पुस्तकी ज्ञानातून मी सिद्ध केलेलं नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून केलेलं आहे. त्यानंतर भाताच्या शेतीच्या बाबतीत असेल की भात शेती किफायतशीर नव्हती किंवा फायदेशीर नव्हती, पण या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय दीपकभाई केसरकर यांनी चांदा ते बांधा या योजनेमधून असेल, ही जी काही योजना त्यांनी यांत्रिकीकरणाची आणली, या यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आज भात शेतीचा उत्पादन खर्च कमी झालेला आहे. आणि मला वाटतं या देशामध्ये महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने जो भाताला 2568 रुपये रेट दिलेला आहे, तर साधारण आज क्विंटलला 25 रुपये किंवा किलोला 25 रुपये 68 पैसे रेट मिळतो आहे. मला वाटतं ह्या वर्षीसुद्धा 60 ते 70 हजार क्विंटल भाताची खरेदी ह्या जिल्ह्यामध्ये होईल आणि साधारण 30 ते 35 कोटी रुपयेसुद्धा भाताच्या माध्यमातून असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटात जमा होते. आज दुधाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आज एका दूध संस्थेचं कलेक्शन 2000, 5000 लिटर आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये आज फक्त 20,000 लिटर दूध गोळा होतं आहे. आपल्या जिल्ह्यातून कोल्हापूर असेल, बेळगाव असेल, साधारण 1 लाख लिटर दूध आपल्या जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यातून येतं आहे. भाजीपाला आपल्या परजिल्ह्यातून येतो आहे, कोंबड्या आपल्या परजिल्ह्यातून येतो आहे. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये औद्योगिक वसाहत ज्यावेळी होईल त्यावेळी त्याचं आपण स्वागत करू. पण निश्चित मी सांगतो की आज कुक्कुटपालन, परजिल्ह्यातून येणारे दूध, परजिल्ह्यातून येणाऱ्या कोंबड्या, परजिल्ह्यातून येणाऱ्या शेळीमेंढी असेल, परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाला हे थांबवण्यासाठी जरी आम्ही राजकीय लोक सगळे यशस्वी झालो तरी ह्या जिल्ह्यातील बेरोजगारांना एक चांगला रोजगार मिळेल. आणि म्हणून ह्या जिल्ह्यात एक जिल्हा दूध संघ या ठिकाणी सक्षम करण्यासाठी जे आमचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न भविष्यामध्ये यशस्वी होतील आणि एक दुधाची क्रांती या जिल्ह्यामध्ये येईल. कुक्कुटपालनसुद्धा आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यशस्वी होईल, शेळीमेंढी यशस्वी होईल, भाजीपाला यशस्वी जर झालं तर मला वाटतं येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे माझं या ठिकाणी जे विजन जे आहे ह्या पूरक व्यवसायांना गती देणं आणि फळ प्रक्रिया युनिट जी आहे, आज या फळ प्रक्रिया युनिटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून आपला आंबा असेल, आपला काजू असेल, आपला रतांबा असेल, आवळा असेल, जी फळं आपल्या जिल्ह्यामध्ये तयार होतात यावरती प्रक्रिया करून व्हॅल्यू ॲडेड करून त्या ठिकाणी ह्या असलेल्या मालाला किंवा ह्या फळांना जास्तीचे रेट मिळून असलेल्या बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम करावं लागेल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी आपल्या जिल्ह्यामध्ये होते आहे, पण आजही मासेमारी करणाऱ्यांची मुलंसुद्धा आज अत्यंत गरिबीत आहेत. आणि म्हणून मासेमारी करणाऱ्या मुलांना किंवा मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांनासुद्धा चांगले दिवस येण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामधनं मच्छीमारांच्या मुलांनी पर्यटनामधनं उतरावं आणि त्या ठिकाणी स्कुबा ड्रायव्हिंग असेल, वॉटर स्पोर्ट असेल, जवळजवळ 27 कोटी रुपयाचा पतपुरवठा देवबाग, तारकर्ली किंवा निवास न्यारी योजनेसाठी सुद्धा आम्ही पतपुरवठा केलेला आहे. यातनं चांगली उलाढाल होते आहे. आणि मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष नात्याने सांगेन की 27 कोटी दिलेला वॉटर स्पोर्टला असेल, स्कुबा ड्रायव्हिंगला असेल, तारकर्ली, मालवण, देवगडमधलं दिलेलं कर्ज आज कोणतंही कर्ज थकीत नाही आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जरी काही अडचणी असतील तरी त्याच्यामधून सुद्धा मार्ग काढला जाईल. पण येणाऱ्या कालावधीमध्ये मच्छीमारांच्या मुलांनी किंवा जिल्ह्यातील बेरोजगारांनी या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेऊन पर्यटनाकडे वळावं ह्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहे. आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये, येणाऱ्या महिन्यात, 1.5 महिन्यामध्ये आम्ही नाबार्डकडे पर्यटनाला पतपुरवठा कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात करता येईल आणि ह्या जिल्ह्यात पर्यटनाच्या ज्या संधी आहेत, परजिल्ह्यातून येऊन इतर लोकांनी त्याचा फायदा घेण्यापेक्षा आपल्या भूमिपुत्रांनी त्याचा फायदा घ्यावा ह्या दृष्टिकोनातून पर्यटन धोरण येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये जिल्हा बँकेच्या संचालक मंडळामध्ये मांडलं जाईल. आणि ते धोरणसुद्धा इथल्या असलेल्या बेरोजगारांना त्याचा फायदा होईल किंवा असलेल्या पर्यटनाचा फायदा, जे राज्य शासनाचं पर्यटन धोरण आहे त्याला सुसंगत असं धोरण
आमची जिल्हा बँक आखेल आणि त्यातनं पतपुरवठा जिल्हा बँक करायला सक्षम आहे आणि त्यातनं सुद्धा रोजगार मिळेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एका बाजूला मच्छीमारांच्या मुलांना पर्यटनाचा व्यवसाय असेल, पूरक व्यवसाय असेल, या व्यवसायाला चालना दिली जाईल. आज दोडामार्गसारख्या भागामध्ये सुद्धा सन्माननीय जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुभाष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज मला वाटतं शेकडो हेक्टर जमीन आज मला वाटतं अननसाच्या लागवडीखाली आलेली आहे आणि अननसामध्ये सुद्धा चांगले पैसे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतील. विशेषतः आंब्यासाठी सुद्धा कालच्या लॉकडाऊनच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा चांगला रेट आंब्याला मिळवून देण्यासाठी थेट आंबा उत्पादक ते ग्राहक ह्यापर्यंत ह्या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं. कालच्या एक 2 ते 4 दिवसापूर्वी देवगडमध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेतला. साधारण देवगडमध्ये आंब्याच्या प्रोड्युसर कंपनी करून आज कृषी धोरण जे केंद्र सरकारचं येत आहे यामधनं कॉर्पोरेट कंपन्या किंवा प्रोड्युसर कंपन्यांना त्यातनं चांगले फायदे होतील तर त्याचे फायदे घेण्याच्यासाठी सुद्धा आज प्रोड्युसर कंपन्या स्थापन करण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतलेला आहे. त्यातही भविष्यामध्ये आम्हाला यश मिळेल आणि त्यातनं सुद्धा आंबा आणि काजू उत्पादक शेतकरीसुद्धा भविष्यामध्ये या प्रोड्युसर कंपनीचा फायदा घेतील आणि त्यातनं सुद्धा त्यांना चांगल्या आंब्याला त्यांना रेट मिळेल. भविष्यात आंबा असेल, काजू असेल, रतांबा असेल ह्याला चांगला हमीभाव शासन दरबारी मिळावा यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. पण ह्या गोष्टीला सगळ्यांचं पाठबळ जे आहे हे पाठबळ आज आवश्यक आहे. कारण शेवटी या जिल्ह्यामध्ये जी शेतकऱ्यांची जमीन आहे ही शेवटी भूमाता जी आहे त्यातनं शेतकरी आज जो काही काबाड कष्ट करतो आहे आजही त्याचे काबाड कष्ट करत असतील. त्याचं एक स्वप्न जे आहे माझी मुलं या ठिकाणी शिकतील, त्यांना चांगलं शिक्षण घेऊन त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतील आणि चांगल्या नोकऱ्या मिळाल्यानंतर आमचे काबाड कष्ट करण्याचे दिवस संपतील हे त्या शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा बँकेचं संचालक मंडळ आमचं काम करते आहे. आणि माझ्या या आयुष्यामध्ये मी राजकारणामध्ये जरी जिल्हा परिषदेमध्ये काम करत असलो, मी जरी कालची 19ची जरी आमदारकी निवडणूक लढवत असलो तरी शेवटी या सहकारामध्ये काम करणं हा माझा छंद आणि माझी एक आवड निर्माण झालेली आहे की शेवटी जिल्हा परिषदेमध्ये किंवा राज्य शासनामध्ये काम करत असतेवेळी आलेले पैसे खर्च करायचे असतात, अनुदान खर्च करायचं असतं, पण सहकारामध्ये पैशाने पैसा निर्माण करणं यासाठी आपलं डोकं वापरावं लागतं. आणि ह्या सहकारी संस्था उभारून आज मला वाटतं माझ्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 40 ते 45 सहकारी दुग्ध संस्था मी सहकारी तत्त्वावरती उभ्या केलेल्या आहेत. त्या ठिकाणी सुद्धा दूध कलेक्शन सेंटर चालू झालेले आहेत. भविष्यात दुग्ध संस्था असेल, शेळी मेंढी असेल, कुक्कुटपालनच्या सहकारी संस्था करून यातनं महिला आणि पुरुषांना रोजगार देण्याचं काम करू. आणि मी निश्चित सांगतो की भविष्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये जी नैसर्गिक संपत्ती उपलब्ध आहे या नैसर्गिक संपत्तीचा जर संयुक्तपणे आपण जर ह्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले तर मला वाटतं सहकाराच्या माध्यमातून वेगवेगळे रोजगार या जिल्ह्यामध्ये उपलब्ध होतील आणि ह्या रोजगारातून ह्या जिल्ह्यामध्ये जो आमचा बेरोजगार विशेषतः जो कोकणातून मुंबईला जातो आहे, मुंबईमध्ये त्याची राहण्याची गैरसोय होते आहे, अशा परिस्थितीमध्ये तो मुंबईला राहतो आहे आणि घरीसुद्धा तो पैसे पाठवू शकत नाही आहे. आणि म्हणून इथला बेरोजगार 12वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो सुद्धा इथल्या शेतीमध्ये रमेल. त्या शेतीमधनं त्या काजू प्लांटेशन होईल, बांबू होईल, आंबा होईल, वेगवेगळ्या प्रकारची फळ लागवड होईल आणि त्यातनं त्याचे फळ प्रक्रिया युनिट उभी राहतील, बाय प्रोडक्ट त्यातनं उभी राहतील आणि त्यातनं त्यांना रोजगार मिळेल. आणि हे शेवटी सहकारातूनच शक्य होईल हा माझा ठाम विश्वास झालेला आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये माझा सहकारा श्वास राहील आणि शेतकरी हा माझा आत्मा राहील या एका उद्देशानेच मी या सहकार क्षेत्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम करण्याचा संकल्प मी माझ्या वाढदिवसाच्या दिनाच्या पूर्वसंकल्पनेला मी हा संकल्प केलेला आहे. आणि निश्चित ह्या माझ्या संकल्पनेला जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे असलेले कार्यकर्ते, सहकारातील कार्यकर्ते, काम करणारे कार्यकर्ते, सहकारी संस्थेचे चेअरमन आणि माझं जिल्हा बँकेचे संचालक मंडळ, माझं जे स्वप्न आहे की सहकारा श्वास आहे, शेतकरी हा माझा आत्मा आहे, तो उन्नतीकडे जाण्यासाठी मला जिल्ह्यातील सर्व जनता सहकार्य करेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. सावंत साहेबांनी त्यांच्या वाढदिनी खरं तर सिंधुदुर्गातला सहकार वाढायला पाहिजे आणि त्यांनी जे व्यक्त केलेलं आहे किंवा त्यांनी जे सांगितलेलं आहे की त्यांच्या बँकेची बॅलन्स शीट कदाचित करोडो रुपयांची असेल, त्यांचा नफा तोट्याचा जो काही ताळमेळ आहे तो कदाचित करोडो रुपयांचा असेल, परंतु एखाद्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले जे आनंदाश्रू आहेत ते जे संचित आहेत
ते त्यांच्यासाठी फार मोठं आहे. कारण एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात जेव्हा आर्थिक सुबत्ता येते तेव्हा निश्चितच त्या अनुषंगाने त्याच्या घरातल्या मुलांचं शिक्षण म्हणा किंवा एकूणच त्यांच्या घरातली आर्थिक उन्नती म्हणा ही निश्चितच एका सक्षम सबळतेकडे त्यांना घेऊन जाणारी असते. आणि त्यांनी जे व्यक्त केलेलं आहे की सहकार हा माझा ध्यास आहे आणि तोच त्यांचा श्वास देखील आहे. निश्चितच भविष्यामध्ये सहकाराच्या माध्यमातून आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आणखीन चांगले आणि उन्नत असे दिवस येतील असं जर म्हटलं तर ते वावगं ठेवू नये. सावंतसाहेब, मला एक आणखीन जिल्हा बँकेच्या संदर्भात विचारायचं आहे की तांत्रिकदृष्ट्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना नॅशनलाइज ज्या बँका आहेत आपल्या त्या त्यांच्यासाठी कधीच नव्हत्या, परंतु जिल्हा बँकेने अगदी ज्याची पत अगदी 50,000 रुपये अशा शेतकऱ्याला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मदत केली. किंबहुना अत्यंत कमी लिखापडीमध्ये म्हणजे जे काही कागदपत्र त्यांना सबमिट करावे लागतात त्या कमी ह्याच्यामध्ये त्यांना पतपुरवठा केला, कर्ज पुरवठा केला. या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल? आणि एकूणच बँकेने जे काही संगणकीकरण केलेलं आहे की जी आता एका क्लिकवरती आपणही जिल्हा बँक कधीही बघू शकतो, आपण बॅलन्स बघू शकतो, आपण नेट बँकिंग करू शकतो, हे साध्य करण्यासाठी कसं काय तुम्ही प्रयत्न केलेत आणि ते कसं साध्य केलं? यामध्ये संगणक प्रणालीमध्ये जे वेगवेगळे बदल झाले आहेत. आज नॅशनलाइज बँकेच्या तुलनेमध्ये RTGS, NEFT असेल, नेट बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, हे सर्व या जिल्हा सहकारी बँकेमध्ये मला वाटतं आज आमची फिरतं ATM व्हॅन ही महाराष्ट्रातली पहिली ATM व्हॅन आमची आली आणि मला वाटतं 39 ATM असलेली राज्यातली नव्हे तर देशातली एकमेव बँक आहे की जिची स्वतःची 39 ATM आहे. ही प्रगती आज आमच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमुळे शक्य झालं आहे. CBS प्रणालीमध्ये आज आम्ही यशस्वी झाल्यामुळे आज आमचा NPA 0% असल्यामुळे देशाचे कृषी मंत्री, माजी कृषी मंत्री आणि देशाचे शेतकऱ्यांचे नेते त्यांच्या 2 दिवसापूर्वी जे दौऱ्यावर आले होते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सुद्धा जिल्हा बँकेचा आदर्श महाराष्ट्रातल्या इतर बँकांनी घ्यावा हे त्यांनी वाक्य चंदगडच्या तिथल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी व्यक्त केलं. त्याच दृष्टिकोनातून आज नॅशनलाइज बँकेसोबत सुद्धा स्पर्धा करत असलेल्या आज नॅशनलाइज बँकेच्या एक पाऊल पुढे आमची आज संगणक प्रणाली चालू झालेली आहे. आज कुठेही तात्काळ खाती उघडता येत आहेत, मिस कॉल देऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा बॅलन्स तपासता येतो आहे आणि आज सर्व प्रकारच्या सुविधा तुम्हाला संगणक प्रणालीच्याद्वारे तुम्हाला बँकेमध्ये आज चालू झालेल्या आहेत. याचासुद्धा आम्हाला निश्चित आनंद जो आहे तो आनंद आहे. त्यासोबत आज जिल्हा बँकेमध्ये कोणताही एखादा ग्राहक आल्यानंतर त्याची गरज कोणती आहे म्हणजे या ठिकाणी बॅलन्स शीट पाहून त्याला कर्ज देणं हे नॅशनलाइज बँकेचं धोरण असतं आणि ज्याची बॅलन्स शीट चांगली आहे त्याला कोणी कर्ज सहजपणे देऊ शकतो आहे. पण ज्या शेतकऱ्याची माझ्या बॅलन्स शीट नाही आहे पण त्याची समाजामध्ये जी पत आहे ही पत निर्माण करण्याचं काम आमच्या जिल्हा बँकेने केलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये ज्या काही 227 शेती सोसायट्या ज्या आहेत ज्या पतपुरवठा आज करतायत जवळजवळ 110 कोटीचा पतपुरवठा या 227 सहकारी सोसायट्यामार्फत होतो आहे आणि म्हणून तात्काळ कर्ज आज शेतकऱ्यांना शेतीच्या आंबा असेल, काजू असेल, भात पीक असेल हे तात्काळ कर्ज दिलं जात आहे आणि ज्या शेतकऱ्यांची पत नव्हती ती पत निर्माण करण्याचं काम आज जिल्हा बँकेने ह्या शेतकऱ्यांच्या बाबतीत केलं आहे. नक्कीच जेव्हा संगणकीकरण म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा मगाशी तुम्ही उल्लेख केला परंतु त्याच्यामध्ये मला आणखीन जास्ती तपशीलवार असं पाहिजे की काजू जेव्हा अत्यंत दर कमी पाडून लोक घेऊन जात होते त्यावेळेस तुम्ही फार सक्षमपणे आणि अगदी ताणपणे त्यांना सांगितलं की त्यांना तुम्ही देऊ नका, आम्ही गोडाऊन आमचं तयार करतो, तुम्ही आमच्याकडे ठेवा आणि कालांतराने जेव्हा दर वाढतील तेव्हा तो काजू बी जी काय आहे ती विक्री करा. हे जे काय आहे त्यानुसार म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना काजू बागायतदारांना निश्चितच त्याचा उपयोग झाला. या संदर्भामध्ये भविष्यामध्ये आणखीन त्याच्यावरती काही कामकाज आपण करणार आहात? नाही, यामध्ये 2 ते 2018मध्ये ज्यावेळी काजूचा दर 150 रुपये होता आणि इथल्या जिल्ह्यातील काजू व्यापाऱ्यांनी 2 दिवसामध्ये तो रेट ज्यावेळी 110वरती आणला आणि जिल्हा बँकेचा चेअरमन किंवा संचालक म्हणून आहे ते एक काजू उत्पादक शेतकरी म्हणून माझ्यामध्ये जी अस्वस्थता निर्माण झाली त्यातनं आपण या काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय करणं आवश्यक आहे म्हणून तात्काळ काही सोसायटीना बोलून घेतलं, कृषी उत्पन्न बाजार समितीला हाताशी धरून त्यांना पतपुरवठा करण्याचं मान्य केलं आणि त्यातनं ज्यावेळी काही असलेल्या प्रोड्युसर जे काही ह्या ठिकाणी प्रोसेसर करणाऱ्या लोकांना हाताशी धरून त्यावेळी मी आवर्जून नाव घेईन की त्या ठिकाणी झाटिये असतील यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि 5 दिवसामध्ये जो रेट 110वरती गेला होता
तो रेट आम्ही 150वरती नेण्याचं काम आम्ही केलं आणि जे करोडो रुपयाचं काजू उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होणार होतं ते नुकसान टाळण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या वतीने केलं. हे कुठेही आमच्या बॉयलाजमध्ये किंवा कायद्यामध्ये लिहिलेलं नाही आहे की जिल्हा बँकेने काजूच्या दरामध्ये अशा प्रकारचं काम केलं पाहिजे. पण त्या ठिकाणी एक शेतकरी किंवा शेतकऱ्याबद्दल असलेली आस्था जी होती आस्थेपुढे ते काम करावं लागलं. गेल्या वर्षीसुद्धा 75-80 रुपयावरती रेट आल्यानंतर जिल्हा बँक म्हणून त्याच्यामध्ये पुढाकार घेतली आणि जवळजवळ असलेल्या गावच्या सोसायटीनं आम्ही करोडो रुपयाचा पतपुरवठा केला आणि त्या ठिकाणी सोसायटीनं आम्ही 110-115 रुपयाने काजू बी खरेदी करायला लावली आणि त्या सोसायटीने सुद्धा शेवटी 125-130 रुपयाने काजू बी शेवटी असलेल्या व्यापाऱ्यांना विकली. म्हणजे कुठचीही सोसायटी पतपुरवठा बँकेचा घेऊनसुद्धा काजू बी खरेदी करूनसुद्धा कोणतीही सोसायटी त्या ठिकाणी तोट्यात गेली नाही, तर उलट त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि जो काजूला रेट 75-80 रुपये मिळणार होता तो जिल्हा बँकेने सोसायटींना पतपुरवठा केल्यामुळे तो रेट त्यांना 115, 110, 120 रुपयापर्यंत काजूला रेट मिळाला आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आमच्या धोरणामुळे त्या ठिकाणी शक्य झालं. कारण शेवटी या ठिकाणी शेतकऱ्याचा जर फायदा झाला तरच त्यांनी घेतलेलं कर्ज त्या कर्जाची परतफेड होणार आहे आणि त्यातनं सुद्धा बँकेची परतफेडीचं जे प्रमाण जे आहे त्या चांगला जर शेतमालाला रेट मिळाला तरच त्यांनी घेतलेल्या शेती कर्जाची त्या ठिकाणी परतफेड होणार आहे. ह्या भावनेतूनच आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो. त्याचप्रमाणे कुक्कुटपालनासाठी तुम्ही बऱ्यापैकी पतपुरवठा केलेला आहे. मध्यंतरी वेंकीज म्हणजे व्यंकटेश हॅचरीज किंवा हे आणि त्याचबरोबर गावठी कोंबडी पालन याच्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी प्रोत्साहन तुम्ही शेतकऱ्यांना दिलेलं आहे, तरुणांना दिलेलं आहे. त्याचा रिझल्ट आज कसा काय तुम्हाला दिसतो? निश्चितच यामध्ये आज उदाहरणार्थ परसबागेमधलं गावठी कुक्कुटपालन हे योजना आम्ही निश्चित चालू केलेली आहे. पण ह्या वर्षीपासून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना जी आहे ज्या महिलेच्या 2 हाताला काम देण्यासाठी त्या महिलेला घर बसल्या कुठेही शहरात जावं लागता कामा नये. कारण शेवटी तिचं घर सांभाळणं, तिची मुलं सांभाळणं हे सांभाळून तिला एखाद्या शहरामध्ये तिला नोकरीला जाता येणार नाही आणि म्हणून तिला घर सांभाळून 2, 2.5, 3 हजार रुपये तिला घर बसल्या मिळावे यासाठी परसबागेचं कुक्कुटपालन ही योजना येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही चालू करतो आहे आणि तिलासुद्धा चांगलं यश मिळेल आणि त्यातनं परसबागेतली गावठी कोंबड्यांची अंडी यालासुद्धा भविष्यात मुंबई पुण्यामध्ये मार्केट कसं मिळेल यासाठीचा आमचा मार्केट सर्वे चालू आहे आणि त्यालासुद्धा यश जर आम्हाला आलं तर मला वाटतं गावागावातील महिलांना घर बसल्या त्यांना त्या ठिकाणी गावठी कोंबड्यांच्या माध्यमातून गावठी अंड्यांच्या माध्यमातून त्यांनासुद्धा रोजगार मिळेल अशा प्रकारची मला त्या ठिकाणी खात्री आहे. गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे 5-6 वर्षांमध्ये आपल्याकडे कलिंगड किंवा भाजीपाला लागवडीचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. कलिंगडाचे स्टॉल आपण आत्तापासून हायवेवरती जागोजागी बघतो, परंतु त्यांच्यामध्ये कुठेतरी एक संघटकीकरण करण्याची आवश्यकता आहे. तर त्यांना दरही चांगला मिळेल आणि आणखीन जास्तीत जास्त तरुण त्याच्याकडे उद्युक्त होतील. भाजीपाल्याचं सुद्धा तसंच आहे. आपल्याकडे आज बहुतेक भाजीपाला हा बेळगाव किंवा घाटावरून येतो. आपल्याकडे इथे सक्षमता असूनसुद्धा आपले तरुण थोडेसे अजून भाजीपाल्याकडे जाण्यासाठी थोडीशी त्यांच्या मनामध्ये थोडीशी हिचकिचाट आहे. ती दूर करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? यामध्ये कलिंगडाला जो काही रेट या ठिकाणी एकाच वेळी जे उत्पादन होत आहे त्यातनं भाजीपाला असेल किंवा यातले जे काही रेट कमी होत आहे यासाठी कलिंगडाची प्रोड्युसर कंपनी व्हावी यासाठीचे प्रयत्न चालू आहे आणि मला वाटतं येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होईल आणि ह्या जिल्ह्यामध्ये कलिंगड आणि भाजीपाला अशी एक उत्पादक कंपनी या जिल्ह्यामध्ये चालू होईल. त्यातनं कलिंगडासाठीचा उत्पादन खर्च कमी करता येईल. त्याची बियाणं असतील, त्याची रोपं असतील, त्याला लागणारी विद्राव्य खते असतील, त्याचं लागणारं मल्चिंग असेल हे एका छताखाली त्यांना कमी दरामध्ये मिळेल. उद्या त्यांची विक्री करण्यासाठी सुद्धा प्रोड्युसर कंपनीचे स्टॉल जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर लागेल आणि कोकणातील कलिंगड ही सुद्धा उद्या मुंबईच्या मार्केटमध्ये एकटा शेतकरी त्या बाजारात नेऊ शकणार नाही आहे. तर संघटितरित्या ही प्रोड्युसर कंपनी ही निश्चितच मुंबई मार्केटमध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये आपली कलिंगड घेऊन जाईल आणि त्याचा जादाचा जो नफा होईल तो नफा त्या प्रोड्युसर कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांना विभागून मिळेल. यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये कलिंगडाची प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्याच्या 3 बैठका झालेल्या आहेत. येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये अंतिम त्याचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन मिळेल अशा प्रकारचा निश्चित आम्हाला विश्वास आहे. कृषी खातं आणि जिल्हा बँक यांचं जर चांगलं कोऑर्डिनेशन असेल किंवा त्यांचं सिंक्रोनायझेशन जर चांगलं असेल तर आता जसं आपण म्हणाला की कलिंगड करायला लागले की शेतकरी कलिंगडच करतात आणि एका ठराविक टप्प्यामध्ये प्रचंड मोठं कलिंगडाचं उत्पादन होते आणि ज्यावेळेस पाहिजे असते म्हणजे मार्च ते मे की जेव्हा उन्हाळा असतो आणि कलिंगडाची गरज असते
त्यावेळेस कलिंगडाचा सीझन खूपच कमी झालेला असतो किंवा तेव्हा पीकही तेवढं नसतं. मग हे जे क्रॉपिंग पॅटर्न आहे त्याचं कुठेतरी एक ढाचा बदलायला पाहिजे. याच्यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा बँक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण काही ठरवलेलं आहे. निश्चितच यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जे काही बाजारपेठेमध्ये जे काही चढ उतार जे आहेत यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या तालुका स्तरावरती पेक्षाही गावागावामध्ये जी काय आहे पंचायत स्तरावरती काही गोडाऊनसुद्धा आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळी काही कोल्ड स्टोरेज आपल्याला आवश्यक आहे की ज्यावेळी मार्केटमध्ये उतार असेल त्यावेळी कोल्ड स्टोरेजमध्ये तो माल साठवून ठेवणं किंवा ज्यावेळी तो माल आपल्याला चांगला दर मिळेल त्यावेळी तो बाजारपेठेमध्ये नेणं. आणि यासाठी कृषी खातं आणि बँकासुद्धा एकत्रित येऊन जर काम केलं तर त्या पद्धतीने पतपुरवठा करून आज जे काही कलिंगणाचं जे काय उत्पादन होत आहे ह्याचं काही बाय प्रोडक्ट आपल्याला करता येतील ह्या दृष्टिकोनातून सुद्धा कृषी पदवीधर संघाचे संदीप राणे हे सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आणि भविष्यात त्या दृष्टिकोनातून ह्या मालाला चांगला रेट मिळण्यासाठी बाय प्रोडक्टवरती जाण्याची गरज आहे की ज्यावेळी जादा माल तयार होईल त्या जादा मालाचा त्या ठिकाणी खरेदी करून आणि त्यातनं काही प्रक्रिया युनिट जर झाली आणि त्याला प्रक्रिया युनिटला बँकांनी चांगला पतपुरवठा केला तरच ह्या ठिकाणी कृषी मालाला चांगला रेट मिळायला मदत होईल. आणि यासाठी बँक आणि कृषी खातं एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. एकूणच सावंत साहेबांनी त्यांच्या मनामध्ये असलेला भविष्यातला सिंधुदुर्ग या संदर्भामध्ये खूप छान असं विवेचन केलेलं आहे. खरं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सावंत साहेबांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा जेव्हा आपल्याकडे घेतली त्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने एक सुवर्णदालन सुरू झालं. आणि आता सध्याच्या युगामध्ये जो जगाचा पोशिंदा आहे जो शेतकरी आहे त्याच्याकडे कुठेतरी थोडंसं दुर्लक्ष होत होतं. त्याला पुन्हा एकदा चांगले दिवस सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून निश्चितच येऊ घातलेले आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारी बँक म्हणून आज जिल्हा बँकेचा उल्लेख केला जातो. आणि त्याच्यासाठी सावंत साहेबांचं जे योगदान आहे ते निश्चितच फार मोठं आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिनी त्यांनी जिल्हा बँकेच्या संदर्भात आणि एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात तरुणांच्या संदर्भात असलेल्या त्यांचं जे काही मनोगत आहे ते बोलून दाखवलं. आणि निश्चितच ते आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने भविष्यामध्ये फारच मौलिक ठरणार आहे. एकूणच त्यांच्या मनात असलेल्या योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं पुढचं भवितव्य आणि एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं पुढचं जे काही कार्यकाल आहे तो सुवर्णमयी ठरण्यासाठी त्यांनी ज्या ज्या काही योजना ठरवलेल्या आहेत त्यांना निश्चितच परमेश्वराने चांगलं फलरूप येण्यासाठी मदत करावी. आणि एकूणच आज त्यांच्या वाढदिनी त्यांनी जे जे काही मनोदय बोलून दाखवलेले आहेत ते सर्व पूर्ण व्हावे अशी आपण प्रार्थना करूया. सावंत साहेब पुन्हा एकदा मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. आभार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.